एकदम अशा मऊसूत चपात्या होतात. हे बघा, एकदम मऊ होतात चपात्या. हाय, शुभ दुपार. चला, मी चाललेले आहे आता दुकानात. मानेला थोडंसं सनस्क्रीन लावलेलं आहे मी, तर मानेवर अशी डाग पडत आहेत बघा. तसंच उन्हात जायचं फिरायचं म्हणजे आपण आपल्याकडे अजिबात लक्षच देत नाही. नुसता काम 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 एवढंच चालू असतं. आणि चपाती जर तुमच्या अजिबातच फुगत नसेल तर मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. चपाती 101% तुमची फुगणार. कारण मी पण थोडंसं म्हणजे माझी पण चपाती जरा फुगत नव्हती म्हणून मी पण थोडंसं ते हे केलं, म्हणजे ट्राय करून बघितलं. तेल व्यवस्थित लावलं सगळीकडं आणि थोडंसं पीठ भरभरलं की चपाती खूप छान फुगते. आणि लाटणं आदळायचं नाही चपाती करताना. आदळला असा की चपाती आपली फुगत नाही. चला जाऊया दुकानात, थोडंसं काम आहे ते करायचं आणि मग संध्याकाळी यायचं. 6-6:30ला 6:30-7ला यायचं आहे. दुकानात गेलेलं बरं असतं. आता रुटीन आपलं चालू. अजून पडलेलं आहे इथं घरात सगळं तसंच. आल्यानंतर बघणार आहे, काय करणार नाही. आणि कडक ऊन पडलेलं आहे आमच्या इकडं आज. सकाळी म्हणजे ढगाळ वातावरण होतं आणि आता कडक ऊन पडलेलं आहे. जे आपण पिशवीतलं दूध आणतो त्याच्यापेक्षा जे डेअरीतलं दूध आणतो त्याची साय पण चांगली निघते आणि तूप पण खूप छान निघलं. हे जवळजवळ मला वाटते 6 ते 7 दिवसाची साय होती. त्यात एक दिवस दूध खराब झालं, नाहीतर आज आणखीन जास्त निघलं असतं. आणि माझ्याकडे काय म्हणजे मिक्सर वगैरे ज्यूसचं भांडं होतं मिक्सरचं, म्हणजे 4 भांडे आलेली मिक्सरसोबत. तर ते ज्यूसचं भांडं होतं त्याच्यावर मी काढत होते लोणी, पण ते प्लास्टिकचं असल्यामुळे ते फुटून गेलं. परत आता मी घेणार आहे ते, कारण की ते जे भांडं आहे ते बरं पडतं आपल्याला. लोणी वगैरे लवकर निघतं त्यातनं आणि आपला जो हलवायचा त्रास आहे तो सुद्धा म्हणजे कमी होतो. आणि चटणं लोणी आलं बघा, कारण मी फ्रीजमधलं जे थंड पाणी आहे ते त्यामध्ये ॲड केलेलं. त्यामुळे लोणी जसं हलवल तसं लगेच पटपडते वरती येतो. आणि दिसताना लोणी आपल्याला केवढं दिसतं, पण त्याचं तूप मात्र केवढंसंच निघतं. आणि कधीही लोणी काढण्यासाठी असा डेचक्याचाच वापर करायचा, कारण डेचक्यामधून लोणी काढायला आपल्याला म्हणजे सोपं पडतं. चला, सगळं लोणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर कढायला ठेवलेलं आहे. इकडं कढायला ठेवणार आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाक बनवणार आहे. दिसायला केवढं ढीगभर लोणी दिसतं, पण तूप तर केवढंसंच निघतं. बघू शकता ते पिवळं पिवळं जे दिसत आहे ते तूप आहे. किती निघते बघूया. हे बघू शकता आपलं तूप एवढं निघालेलं आहे. आता हे गाळून घेऊया आपण. अजून थोडंसं चिटचिट आवाज येत आहे. पूर्ण बंद झाला की मग आपलं तूप निघालेलं आहे, कारण मग त्याचा वास येतो मग तुपाचा नंतर. पूर्ण असा आवाज येतो बघा, चिटचिट चिटचिट. तो बंद झाला पाहिजे. एवढं तूप आपलं निघालेलं आहे, म्हणजे 1 वाटीभर तूप निघतं बघा. फुलपात्र आठवड्याचं एवढं तूप निघालेलं आहे. तरी पण छान निघालं तूप. ज्यांची चपाती अजिबातच फुगत नाही त्यांनी कोणती ट्रिक वापरायची? सगळ्यात आधी तर पीठ मळायचं, ते लगेच चपात्या करायला घ्यायच्या नाहीत. आणि गोळा असा हे करायचा, पिठात बुडवून घ्यायचा. थोडासा मोठा लाटून घ्यायचा आणि याला सगळीकडे तेल लावायचं. पूर्ण सगळीकडे असं पसरून तेल लावायचं हाताने. असं व्यवस्थित तेल लावला की मग थोडंसं याच्यावर पीठ भुरभुरायचं आणि परत त्याला गडी घालायची अशी. आणि परत त्याला असं पूर्ण तेल लावायचं सगळीकडे. परत याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि परत हे दुमडायचं. तर हे आपल्याला असं पिठात घोळवून घ्यायचं चपातीचा गोळा. तवा मात्र तापलेला पाहिजे. तव्याची जी आच आहे ती तापलेली पाहिजे. तवा जर तुमचा तापलेला नसेल तर तुमची चपाती
फुगत नाही. त्यासाठी तव्याचं जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित पाहिजे. आणि पूर्ण असं हलक्या हाताने लाटणं अजिबात दाबायचं नाही. वरच्यावर असं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने. पीठ मऊसूतच पाहिजे, घट्ट पीठ नको. पीठ मळायचं आणि 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं. लक्षात लगेच चपात्या करायच्या नाही. लक्षात लगेच जर तुम्ही चपात्या केला तरी सुद्धा तुमची चपाती फुगत नाही आणि मऊ सुद्धा होत नाही. त्याच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. पीठ मळलेलं एक 10-15 मिनटं आपण ठेवायचं आणि मग चपात्या लाटायच्या. आता ही चपाती आपली लाटून झालेली तव्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा माझा तवा तापलेला आहे. पूर्ण असं तापलेल्या तव्यामध्येच आपल्याला चपाती टाकायची. त्याच पद्धतीने मी दुसरी चपाती पण लाटून घेते. पूर्ण असा गोळा मोठा लाटून घ्यायचा. बघू शकता तुम्ही चपाती आपली कशी फुगायला लागलेली. आता ही आपण पलटी मारून घ्यायची लगेच. हे पहा, पूर्ण अशी वर चपाती आपली फुगून टमटमीत व्हायला लागली. हे पहा, पूर्ण फुगते चपाती. इथून थोडीशी वाफ गेली. बघा आपली चपाती अशी पूर्ण फुगलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण याला पलटी मारून घेऊ. किती छान भाजलेली आहे बघा चपाती. एकदम मस्त टम्म झालेली आहे एकदम चपाती. अशा चपात्या जर तुम्ही केला तर एकदम मऊसूत चपात्या होतात. आणि 2 दिवस जरी चपात्या तुम्ही ठेवला तरी सुद्धा म्हणजे चपातीला काहीही होत नाही. करपली बघा. फुगली की चपाती लगेच परतावी लागते, नाहीतर करपते. चला, अशाच पद्धतीने दुसरी चपाती पण मी तुम्हाला लाटून दाखवते. ठीक आहे, एवढी गोल चपाती मी केलेली आहे. याला सगळीकडे आपण तेल लावून घ्यायचं. असं सगळीकडे तेल लावायचं. थोडंसं पीठ असं त्यामध्ये टाकायचं. परत दुमडायची. परत आपण तेल लावायचं. असं परत थोडंसं पीठ टाकायचं आणि दुमडून घ्यायची. अशा पद्धतीने चपात्या करून बघा तुम्ही. खूप छान चपात्या होतात. आणि मग हलक्या हातानेच लाटायचं. अजिबात जोर द्यायचा नाही. दाबून लाटायचं नाही अजिबात. एकदम हलक्या हाताने लाटायचे. जवळजवळ 12 ते 13 चपात्या करून घेतलेल्या आहेत मी. शेवटच्या 2-3 होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करूया म्हणलं. चपाती कधीही काटात जाड ठेवायची नाही. एकदम पातळ अशी लाटायची. आता आपण चपाती भाजायला टाकूया. तवा तापलेला आहे माझा, कारण मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत. त्या माझा तवा एकदम असा तापलेला आहे. आज 2 वेळा मोबाईल माझा स्टँडवरून खाली पडलेला आहे. बापरे, भीती वाटायला लागली. लगेच चपाती आपली फुगायला सुरुवात होते. बघू शकता ही पण चपाती कशी एकदम फुलून येते वर. एकदम अशा मऊसूत चपात्या होत होती.
कलर तर असला भारी येतो चपातीला, मस्तच येतो. तवा माझा जास्त तापलेला. चपाती दाखवते माझ्या मी. कलर बघा चपातीला किती छान येतो, गव्हाळाचा कलर येते. ही पण चपाती बघा एकदम अशा मऊसूत चपात्या होतात. हे बघा एकदम मऊ होतात चपात्या. हे बघा चपाती चपातीला कलर छान आलेला आहे. हे बघा चपाती बघा एकदम अशी मऊसूत होती. 2-3 दिवस ठेवला तरी पण कंडक पडत नाही चपातीचं. एवढी छान चपाती होती. पहा 12 ते 13 चपात्या केलेल्या आहेत मी. चपाती कशी एकदम मऊसूत झालेली. शेवटची चपाती. सगळ्या चपात्या आपल्या झालेल्या आहेत. हे बघा किती छान चपात्या झालेल्या आहेत. आणि इथं बनवलेलं आहे मी कढी. कढी पण एकदम दाटसर झालेली. जे आपण मगाशी तूप काढलेलं तर त्याचं ताक होतं त्याची लगेच कढी बनवली.